सरकारी कार्यालय म्हणजे नेहमीची गर्दी, गडबड आणि कामांची घाई. मात्र सांगोला तहसील कार्यालयात एका साध्या गरजेसाठी वॉशरूमसाठी सुरू झालेला प्रवास एका मोठ्या बदलाचा कारणीभूत ठरलाय. एक दिवस तहसील कार्यालयात कामासाठी गेलेल्या लतिका तोरणे या कोरो इंडिया कार्यकर्तीला वॉशरूमची निकड भासली. पण आवारात शोधाशोध केल्यानंतरही महिलांसाठी योग्य वॉशरूम उपलब्ध नव्हती. महिला कर्मचाऱ्यांचाच तोंडून ऐकावं लागलं की 25 वर्षांपासून आम्ही येथे काम करतोय, पण अजूनही महिलांसाठी नीट वॉशरूम नाहीये. अस्वस्थ करणारी ही स्थिती केवळ कार्यालयातच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातही होती. 2 किलोमीटरवर बस स्थानकाजवळ असलेलं सार्वजनिक स्वच्छतागृह सोडता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. काही महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ येत असल्याचंही धक्कादायक वास्तव समोर आलंय. या प्रश्नावर थेट आवाज उठवत संबंधित तहसीलदारांना निवेदन दिले. त्यांनी तातडीने बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार सुरू केला. सुरुवातीला अनेक अडथळे आले. महिलांनी पाठिंबा जरी दिला तरी नाव न देण्याचा आग्रह धरला. तरीही एकटीने अर्ज करून 2 वर्षांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. आज त्या संघर्षाला यश मिळाले. सांगोला तहसील कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ व सुरक्षित वॉशरूमची सुविधा उपलब्ध झाली. हा बदल केवळ एका कार्यालयापुरता मर्यादित नसून तो एक मोठा संदेश देतो. जेव्हा एखादी व्यक्ती ठामपणे आणि सातत्याने गरज मांडते तेव्हाच व्यवस्थेत बदल घडतो. महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे केवळ सुविधा म्हणून नाही तर मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून पाहणं आज काळाची गरज आहे. गरज आहे केवळ आवाज उठवण्याची आणि चिकाटीने थांबून राहण्याची. ही एकटीची कहाणी नाही, ही त्या प्रत्येक महिलेची गोष्ट आहे जी दररोज आवाज न करता किंवा आवाज उठवून आपल्या हक्कांसाठी लढते आहे. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.